भाजप नेते डॉक्टर विद्याताई चौधरी यांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान. पत्रकारांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भाजपच्या वतीनं मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा दिनांक 31 डिसेंबर बुधवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर विद्याताई चौधरी यांच्या वतीनं त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव चौधरी हे होते. व्यासपीठावर डॉक्टर कालिदास चौधरी, सतीशराव चौधरी, पंडितराव घोलप, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, सल्लागार दीपक राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख नईमुद्दीन कौसडीकर, कार्याध्यक्ष भास्करराव चौधरी आणि सचिव मनोज टाक यांचा शाल व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. जिंतूर तालुका उपाध्यक्ष अभिजित चौधरी, बोरी संघाचे उपाध्यक्ष गणेश ठाकूर, नदीम पठाण, कोषाध्यक्ष संतोष लहाणे, मुंजा कंठाळे, शम्मू पटेल यांच्यासह इतर पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप किसान मोर्चा जिंतूर तालुकाध्यक्ष दिनकर चौधरी, बोरी भाजप मंडळाध्यक्ष अशोक शिंपले तसेच बाबू काझी, लोबान पठाण, ओंकार चौधरी, गंगाधर देशमुख, संभाजी चौधरी, अंबादास गजमल, पाशा कुरेशी, सुधाकर संगेकर, पप्पू आंभोरे, दिलीप चौधरी, शिवलिंग भिसे, दुर्गेश चौधरी, विश्वनाथ गोरे, रामा चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, वामन शिंपले, अनिल चेन, पंकज घोलप, मुंजाजी गोरे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर कालिदास चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना बोरी येथील पत्रकार बांधवांच्या कार्याचं कौतुक केलं. यानंतर पत्रकार संघाचे मार्गदर्शक गजानन चौधरी व शाखा अध्यक्ष शेख नईमुद्दीन कौसडीकर यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप उपसभापती यशवंतराव चौधरी यांनी केला. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार भवन उभारणार. जिंतूर तालुक्यात बोरी हे गाव मोठे गाव असून या गावात पत्रकारांची संख्या सुद्धा जास्त आहे. या कारणामुळे बोरीसारख्या ठिकाणी पत्रकार भवन नसणे ही शोकांतिका असल्याचा सूर या बैठकीत उमटला. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पत्रकार भवन उभारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.